जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज उपवासाचे गुळ शेंगदाणा लाडू करणार आहे। फक्त 2 साहित्यामध्ये कमीत कमी वेळेत हे पौष्टिक लाडू तयार होतात। लाडू करण्यासाठी 2 वाटी शेंगदाणे घेत आहे। गुळाचे प्रमाण घेण्यासाठी शेंगदाणे मोजूनच घ्यायचे। मीडियम टू लो फ्लेमवर खरपूस भाजून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवर भाजले तर वरून होतील, आतपर्यंत खरपूस भाजले जाणार नाहीत। हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचे। एकसारखा रंग येईपर्यंत भाजायचे आहेत। लो फ्लेमवर भाजले तर छान आतपर्यंत खमंग भाजले जातात। अशी साल निघत आहे। छान खमंग खरपूस भाजले आहेत। गॅस बंद करायचा आणि यातच 2 मिनिट असेच राहू द्यायचे, लगेच काढायचे नाहीत। छान खरपूस होतात। एका ताटात काढून थंड करून घ्यायचे आहे। फॅनखाली 3 ते 4 मिनिटात थंड होतात। शेंगदाणे छान थंड झाले आहेत। हाताने अशी साल काढून घ्यायची। असा झारा घ्यायचा, त्यात शेंगदाणे घेऊन साल अशी वेगळी करून घ्यायची आहे। यामध्ये गूळ आहे, त्यामुळे अतिशय पौष्टिक लाडू तयार होतात। शेंगदाण्याची अशी सर्व साल काढून घेतली। 2 वाटी शेंगदाणे घेतले होते, त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेत आहे। गोड जास्त आवडत असेल तर पाऊण वाटी गूळ घ्यायचा। गूळ किसून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे यामध्येच गूळ टाकायचा। गूळ मऊसूत घ्यायचा आहे। हे असं जाडसर बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं। यामध्ये काढून घेते। खूप जास्त बारीक करायचं नाही, असं जाडसर बारीक करायचं, म्हणजे लाडू छान होतात। यापेक्षा जास्त बारीक करायचं नाही। राहिलेले शेंगदाणे आणि गूळ फिरवून घेऊ। छान लाडू बांधता येत आहे। मी यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकत आहे। तूप वितळून घ्यायचं, नसेल टाकायचं तरी चालेल, लाडू छानच होतात। हे सर्व मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। याचे लाडू बांधून घ्यायचे। आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लहान मोठे लाडू बांधायचे। उपवासालाच नाही तर इतर वेळी तुम्ही हे लाडू करू शकता। लाडू छान बांधला जात आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा। एक लाडू बघू। मस्त खुसखुशीत गुळ शेंगदाणा लाडू तयार आहे। आषाढी एकादशीला उपवासासाठी करून बघा। पुन्हा भेटू अशीच छान रेसिपी घेऊन।